माझा किस्सा खूप डेंजर आहे आणि कोणीतरी तो आकाशात फुटणारा जो फटाका असतो तो माझ्या पायापाशी लावला आणि तो वर जाऊन फुटला. मला काही माहीत नव्हतं. त्यानंतर त्याच्या ज्या ठिणग्या खाली पडतात, ती एक ठिणगी माझ्या इथं पडलेली आणि त्यानंतर मी माझे केस झाडले. हातामध्ये एवढा असे एवढे केस आले. खायला. या मुलांना पण विचारलं पाहिजे बनवायला काही येतं. अरे, तुला सांगू का, मला बनवायला म्हटलं ना तर मला चिकन येतं. मी नाश्त्याच्या ह्याच्यात पोहे सुद्धा चांगले बनवतो. मला नाही वाटत तुला मॅगीच्या पलीकडे काही येत असेल. पुढच्या दिवाळीपर्यंत काहीतरी करून आणणार आहे. माझा पण एक घोट झाला आता. त्याला मी जो फटाका डेडिकेट करणार आहे तो आहे आपटबार. फुटला तर फुटला, नाही फुटला तर नाही फुटला. ताकद लावली तर फुटतो, कधी कधी फुसका पण जातो. पार पडला आणि त्या संध्याकाळी त्याने सुसाईड केलं. ते कारण वेगळं होतं. मी खरंच असे शब्द आहेत काही काही जे मी नाही सांगू शकत. सो असे शब्द मला ऐकायला मिळाले आणि ते पण घरातल्या लोकांकडून. मला खायला खूप आवडतं, बनवायला मला काहीच येत नाही. आपटबार फुटता फुटेना, आपटबार फुटता फुटेना, लिंबराजरावांची दारू सुटता सुटेना. हाय, हॅलो, नमस्कार. मी इम्रान तांबोळी. तर या आपल्या इन्स्पेक्टर मंजू या सिरियलमध्ये मी लिंबराज हे पात्र साकारतोय. लिंबराज कदम आणि अमृताचा नवरा आहे तो. सो खूप मजा येते. खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. प्रत्येक एपिसोडला वेगवेगळे धागे कॅरेक्टरची उलगडत जात आहेत आणि मला खूप सारे कॉमेंट्स येत आहेत. खूप निगेटिव्ह कॉमेंट्स येत आहेत, पण तीच त्या पात्राची काय म्हणूयात की ताकद आहे आणि मी ते ऐकून एन्जॉय करतोय. सो आता बघूयात अजून काय काय पुढे करायला मिळणार आहे. नमस्कार, मी सानिका जाधव, म्हणजेच तुमची लाडकी अमृता. तुम्ही आमच्या पहिल्या इंटरव्ह्यूला खूप प्रेम दिलत, खूप छान वाटलं आम्हाला. आणि त्यानंतर आता आपला दुसरा सीझन म्हणजेच इन्स्पेक्टर मंजू सुरू झाला आहे. सगळ्यांना खूप जास्त आवडतं आहे आणि आमची जोडीसुद्धा आवडते. तर खरंच खूप थँक्यू. आणि दिवाळी जवळ आली आहे, तर आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आता नवीन सीझन सुरू झालेला आहे. दणक्यात तर दिवाळी साजरीच होणार आहे. पण तुम्हाला असं काय वाटतं की कशी साजरी केली जाईल, किंवा तुमच्या माइंडमध्ये आहे का की अशी केली तर खूप सुंदर होऊ शकते? आम्हाला तर दिवाळी आनंदातच साजरी करायची आहे, पण बघू आता काय होते. आम्हाला सुद्धा माहीत नाही पुढे काय होणार आहे. हां, आम्ही वाट बघतोय की आम्हालाच सांगितलेले नाही आहेत अजून इन्स्ट्रक्शन्स की आपली दिवाळी कशा पद्धतीने साजरी होणार आहे, किंवा आपण या दिवाळीला काय आणि काय काय गोष्टी करणार आहोत किंवा काय इव्हेंट्स असणार आहेत. सो हे आमच्यासाठी सुद्धा सरप्राईज आहे. आम्हाला कळल्यानंतर ना आम्ही तुम्हाला ते नक्की आमच्या इंस्टाग्राम असेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून लवकरच कळवू. नक्कीच प्रेक्षकांना या मालिकेची दिवाळी पाहायचीच आहे आणि नक्कीच त्यांना आवडणार आहे. सो तुमच्या रिअल लाईफमध्ये दिवाळीचा असा काही किस्सा जो अजून लक्षात आहे? अरे, असे किस्से तर 2-3 आहेत. पण त्यातला आता कुठला सांगू असं मला झालं आहे. कारण की आम्ही म्हणजे एक स्ट्रगलमधलाच आहे थोडासा. तर तो सांगतो. माझे वडील किराणाचा व्यवसाय करतात आणि तर ते आम्हाला फटाके आणायचे आणि आम्ही ते विकायला बाजारात जायचो. 10वीत असताना, 10वीत एक 16-17 वर्षांचे असताना आणि विकायला जायचो. तर ते म्हणायचे की आता आपण हे विकत घेतलेत, ह्यातले तुम्हाला थोडे ठेवा आणि जे आपण विकू म्हणजे मुद्दल त्याची निघेल विकल्यानंतर, ती मुद्दल काढूयात आणि बाकीचे फटाके तुम्ही उडवून टाका. सो हे गणित आम्हाला ते दिवाळीच्या याच्यातच कळलं होतं की यार, म्हणजे ना नफा ना तोटा म्हणतो ना, तर त्या पद्धतीने आम्हाला ही सवय दिवाळीतच लागली होती की पैसे कुठे वाचवायचे किंवा कसे कमवायचे, हे आम्हाला त्या दिवाळीच्या मार्फत कळलं होतं. असा एक किस्सा आहे. सांगा. माझा किस्सा खूप डेंजर आहे. कारण फटाके उडवायला आधी मला मजा यायची, पण नंतर आता मला फटाक्याच्या आवाजाने सुद्धा भीती वाटते. कारण एकदा मी माझ्या फ्रेंड्ससोबत फटाके उडवायला गेले होते आणि कोणीतरी तो आकाशात फुटणारा जो फटाका असतो तो माझ्या पायापाशी लावला आणि तो वर जाऊन फुटला. मला काही माहीत नव्हतं. त्यानंतर त्याच्या ज्या ठिणग्या खाली पडतात, ती एक ठिणगी माझ्या इथं पडलेली आणि त्यानंतर मी माझे केस झाडले. हातामध्ये एवढा असे एवढे केस आलेले. बरं, मला त्यानंतर टेन्शन आलं. मला घरी काही सांगता येणार नाही की मी असं काहीतरी करून आली. बरं, मला तोपर्यंत दिसलं नव्हतं की काय झालं आहे. मी दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये गेले. माझे फ्रेंड्स सगळे होते. मी त्यांना सांगितलं काल असं असं झालं. माझ्या डोक्यामध्ये फटाक्याची ठिणगी पडली, अशा हातामध्ये केस आले, हे सगळं सांगितलं. आणि त्यानंतर त्यांनी केसात वाकून बघितलं तर तिथे एवढा गोल टक्कल पडलेला होता. तेव्हापासून
बर हसतायत लोक, बरं असू दे. बरं त्या सगळ्या त्यांना माझं वाईट नाही वाटलं, त्या पडून पडून हसत होत्या ते बघून. आणि मला असं झालं की अरे एवढं मला माझ्यासोबत झालंय, हे मला काहीतरी सहानुभूती देतील, तसं काहीच नाही झालं. आणि तेव्हापासून आत्तापर्यंत लांब जरी कोणी फटाका वाजवला ना, मला भीती वाटते की वर काही फुटते का, माझ्या डोक्यात काही पडते का. मी फटाक्याच्या बाजूने जाताना सुद्धा अशी केसावर हात ठेवून जाते अजून पण. तर लहानपणीच्या ह्या आठवणी सांगताय, पण असं असतं ना की आपण हट्ट करत असतो काही गोष्टीसाठी. सो असं काही केलंय का, म्हणजे कपड्यांसाठी किंवा काही? पहिले तर दिवाळीलाच नवीन कपडे घेतले जायचे. हट्ट अं, फटाक्यांसाठी हट्ट केलाच होता की फटाके वाजवायचे. पण ते म्हणतो ना आपण की त्यातली नावं असतात, लवंगी किंवा कुठं ॲटम बॉम्ब, तर रॉकेट. तर रॉकेट जरी पाहिजे असेल तरी आम्ही त्यावेळेस मला आठवतंय अजून की लॉकेट लॉकेट म्हणायचो. रॉकेट पाहिजे तर लॉकेट, लॉकेट पाहिजे, लॉकेट पाहिजे, लॉकेट पाहिजे. हे लॉकेट म्हणजे काय लवकर लक्षात येत नव्हतं, लॉकेट लॉकेट. तर असं ते एक हट्ट होता की लॉकेट पाहिजे. सो एवढं व्हायचं. हट्ट असं काही नाही, फक्त ते 10 ओळी शुद्ध लेखन जे रोज लिहून आणायला लागायचं, ते मला नको होतं. पुढे आमच्या जाण्याचा शाळेमध्ये काय असायचं, दिवाळीच्या आधी कंदील बनवायचे, पणत्या असायच्या, त्या रंगवायच्या आणि एक स्टॉल लागायचे शाळेच्या ग्राउंडवर. तिथं आम्ही ते सगळे विकायला बसायचो आणि मग पालक बोलवायचे आणि त्यांना ते आम्हाला विकायचं असायचं. तर ते करायला मला खूप मजा दिवाळी यायची. म्हटलं की फराळ तर असतोच. तुला स्पेशली काय बनवायला आवडतं आणि खायला सगळ्यात जास्त काय आवडतं? अरे बापरे! बनवायला मला खायला खूप आवडतं. बनवायला मला काहीच येत नाही. पण मला खायला आवडतं. मी जे लोकं बनवतात त्यांच्या बनवण्याला अर्थ आहे, कारण मला काहीच बनवता येत नाही. म्हणून तुम्ही चांगले पदार्थ बनवत राहा. मी कौतुक करत राहीन. आणि मला सगळ्यात जास्त आवडते चकली, तिखट शंकरपाळ्या. काही म्हणजे खाऱ्या शंकरपाळ्या त्याला म्हणतात, पण मी लहानपणापासून त्याला तिखट शंकरपाळ्या म्हणते. अजून बेसनाचा लाडू आणि भरपूर गोष्टी आवडतात, पण या 3 गोष्टी सगळ्यात जास्त आवडतात. बनवायला नाही, खायला. खायला. या मुलांना पण विचारलं पाहिजे बनवायला काय येतं. अरे, तुला सांगू का, मला बनवायला म्हटलं ना तर मला चिकन येतं. मी नाश्त्याच्या ह्याच्यात पोहे सुद्धा चांगले बनवतो. आणि तू कधी वेळ मिळाला किंवा आपला वेळ जुळून आला तर बिर्याणी माझ्या हातची खाऊन बघ. तुला कळेल की मी काय दर्जाची बिर्याणी बनवतो. आणि मला नाही वाटत तुला मॅगीच्या पलीकडे काही येत असेल. सॉरी, जरा माझा इगो हर्ट झाला. काय बनवतोय ते का म्हणून. म्हणजे पण मी बोललो. अमृताची पोलखोल होते इंटरव्ह्यूमध्ये. तर प्रश्न असा होता की दिवाळीत काय म्हणजे खायला. तर ऑफकोर्स यार, चकली आणि चिवडा. म्हणजे कडक कडक चिवडा बनवल्या बनवल्या गरमागरम असा त्या तेलातून काढल्यानंतर जो एक थोडासा गार झाल्यानंतर जो चिवडा लागतो, कमाल. म्हणजे त्याच्यासारखा नाही यार. नंतर ना मग तो 2 दिवसानंतर ना चव त्याची बदलते. पण झाल्याच्या 2 दिवसात. आणि जर वाईट कधी वाटतं, ज्यावेळेस तो चिवडा आपण पॅक करून ठेवतो आणि आपला घरातला भाऊ किंवा बहीण किंवा अजून कोणी येतं, चिवडा तो खातं, पण त्याचं तोंड व्यवस्थित बांधत नाही, तो तसाच सोडून जातात. आणि तो चिवडा जो सादळतो आणि नंतर खाताना आपल्याला अशा शिव्या येतात तोंडात की अरे, का असं केलं, का असं तू तू चिवडा व्यवस्थित बांधून नाही ठेवला. तर असे छोटे छोटे किस्से आहेत की जे खूप मजा देतात अशा त्या दिवाळीच्या सगळ्या त्या खाण्याच्या प्रोसेसमध्ये. बरं अमृता, स्टार्टिंगला तुला विचारलं नव्हतं की म्हणजे पहिल्यांदा इंटरव्ह्यू झाला होता तेव्हा इम्रान पण नवीन होता. आता किती बदल झालेत? नाही, सध्या तरी एवढी मस्ती नाही करत आम्ही. सगळ्या गोष्टी नवीन असल्यामुळे आम्ही थोडं फोकस्ड असतो. सो आमचा अभ्यास चालू असतो. आता आपल्याला हे कसं करायचं आहे, काय करायचं आहे. सो आम्ही ते सगळं छान डिस्कशन करतो. आणि असं मधल्या वेळामध्ये स्टार मीडिया मराठीवाले येत असतात. आम्हाला मजा येते इंटरव्ह्यू द्यायला. आम्ही खूप एक्सायटेड असतो यासाठी. बरं, दिवाळीचा फराळ तुला याच्यासाठी विचारला कारण काही आता कार्ड्स आहेत माझ्याकडे. सो अरे मी ते तुला देणार आहे आणि तू ते कार्ड बघून तू हां. त्याच्यात फराळ आहे ते कोणाला डेडिकेट करणार आणि का ते अरे सुद्धा बापरे! सांगायचं आहे हां. तुला. बरं, मी पुढच्या दिवाळीपर्यंत काहीतरी करून आणणार आहे. हां. माझा पण एक घट झाला आता. बघूयात आपण. हां. मीच करायचंय? हां. हां. नाही, दोघांनी. दोघांनी ना? बरं. चल. किंवा तू सगळ्यात जास्त ओळखतेस मग तू करू शकते. चकली. थांब. एक का. खुसखुशीत असते, सगळ्यांना आवडणारी.
मंजू दीदीला. कारण तिला अजिबात ॲटिट्यूड नाही आहे. खूप चांगली आहे, म्हणजे सगळ्यांसोबत खूप छान असते ती आणि सगळ्यांना आवडणारी आहे. सो मंजू दीदीला मी चकली डेडिकेट करेन. हां, त्याच्या आवडीचा पदार्थ आलाय. चिवडा. अरे हा चिवडा ओके, भेळीचा आहे की आपला त्या याचा आहे? बरं ठीक आहे. चिवडा 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 यार, मी कोणाला देऊ चिवडा? मी अजून तर खूप जास्त सगळ्यांशी असं बोललो नाहीये किंवा इतकं मी इन झालो नाहीये सगळ्यांशी, कारण की कसं होतं, आमचं घराचं शूट एका वेगळ्या वेळेस लागतं आणि यांचा वेळ वेगळा आहे शूटचा. सो आम्ही सेटवरती खूप वेळेस असं जाणं होत नाही किंवा बोलणं होत नाही तेवढं. पण चिवडा मी म्हणेल, अं, अमृताची मदत घेऊ शकतो. काय वाटतं अमृता तुला? आता सत्या फॅमिली जी आहे ती थोडी मोठी आहे, म्हणजे आपल्याकडची संख्या थोडी कमी आहे, पण त्यांच्याकडची संख्या मोठी आहे आणि ते नेहमी एकत्र असतात. आम्ही सुद्धा असतो तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत असतो, पण इतर वेळी त्यांची मजा चालू असते, अशी चिवड्यासारखी सगळी एकत्र असतात. सो मी पूर्ण सत्या फॅमिलीला चिवडा देईन. नेक्स्ट. बेस्ट बेस्ट. नेक्स्ट ठीक आहे, तूच घे आता. शंकरपाळ्या. शंकरपाळ्या. आता हिला वाईट शब्द म्हणायचा की चांगला शब्द म्हणायचा? आपण चांगला समजूयात. शंकरपाळी. शंकरपाळी चहासोबत खातात. हा. तुला काय वाटतं शंकरपाळी? मला या नाही कळत आहे मला सध्या अजून. शंकरपाळी जी आहे ती गोड गोष्टींसोबत खातात. तर मी हा, सपना दिदी. गोड क्यूट शंकरपाळी. हे काय? अरे करंजी. हा, सुचलंय मला. पण मला करंजी ही मम्मी साहेब वाटते मला. म्हणजे काय, तुझं वेगळं असेल मत, पण मला मम्मी साहेब वाटते. कारण की आपल्याला कधी कधी असं वाटतं की काही करंजे आतमधून कमी भरलेत का जास्त भरलेत का फुल भरलेत हे लक्षात येत नाही, आणि ते कधी काय बोलतील हे आपल्याला कळत नाही. कुठल्याही सिच्युएशनमध्ये ते काही बोलू शकतात. हा त्यांचा एक वेगळाच कॉन्फिडन्स आहे. सो त्याच्यामुळे मी करंजी हे मम्मी साहेबांना डेडिकेट करेन. तुला पण सेम होते. चलो स्किप. ही काय बालुशाही ना? गोड असते ही. ही पण गोड आहे. गोड. हा, काय? विचार चाललाय माझा, थांब. हा. हा, ही कशी थोडीशी युनिक आहे. गोड पण आहे, युनिक पण आहे. तर मग हे मी डेडिकेट करेन आईला. आई थोडीशी युनिक पण आहे आणि गोड पण आहे. सो आईसाठी. बेसन लाडू. अरे यार, मला बेसन लाडूकडे बघितलं ना, तुम्हाला सांगतो. हा, बेसन लाडू बोल. तर बेसन लाडू हे मला आपले मला तर नाव नाही यायचं, पण डायरेक्ट मी पेंटर म्हणेल त्यांना, पप्पा. तर ते मला वाटतात बेसनाच्या लाडूसारखे आहेत. त्यांचं कॅरेक्टर किंवा त्यांचे जे हावभाव, ते बोलतात ज्या पद्धतीने ते कॅरेक्टर प्ले करतात, तर मला त्यांना बघितलं की बेसन लाडू आठवतो. मला पण सेम बोलायचे. प्रभाकर काका जे आहेत ते आहेत आमच्यासाठी बेसनाचा लाडू, कारण ते नेहमी छान असतात. त्यांना जेव्हा पण आम्ही भेटतो खूप छान वाटतं बेसनाचा लाडू खाल्ल्यासारखं. पप्पा बेसन लाडू. म्हणणं काय? खाली बघ ना. अनारसे. 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 सो अनारसे आहे भारती मावशी. ती गोड सुद्धा आहे. असं वाटतं की थोडी स्ट्रिक्ट आहे, पण तसं नाहीये, ती गोड आहे. सो दोन्ही मिक्स आहे ती. ओके, नेक्स्ट रवा लाडू. यार, त्याला सगळे लाडूच येते. रवा लाडू माझ्याकडे सगळे लाडूच आलेत, तेच मला काही कळत नाही आता. पण आता रवा लाडू मला असं वाटतं की हा जयदीप. का माहिती आहे का? जयदीपच्यात टॅलेंट खूप आहे.
आणि तो थिएटर आर्टिस्ट आहे. मी काही त्याचं छोटे ॲक्ट मी बघितलेत आत्ताचे. त्याचं खूप फुटेज लागलं नाही अजून तरी. इथून पुढे लागेल. पण तो रवा लाडू आहे. त्याचा मला असं वाटतं की अ, तो येतो, काम करतो, पण खूप थोडं काम त्याच्या वाटणीला येतं. त्याच्या वाटणीला जास्त काम आलं. तसंच या रवा लाडूचं आहे की तो लवकर म्हणजे जेवढा लवकर खाईल तेवढा तो जास्त चांगला लागतो. तो एकदा नंतरनं परत म्हणजे काय म्हणत की खूप वेळानंतर त्याला खाल्लं तर त्याची चव तेवढी लागत नाही, जे सुरुवातीला लागते. तर मला असं वाटतं की अ, आपला जयदीप त्याचा यूज लवकरात लवकर व्हावा आणि नंतरनं तो त्याच्या म्हणजे काय म्हणूयात की मनातला इंटरेस्ट किंवा तो ओझरला नाही पाहिजे नंतर. सो रवा लाडू जयदीप. शेव. शेव. हा, काय सांगू? बलमा. ठीक आहे. बलमा. नाही 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 नाही, मग? शेव म्हणजे सवी कवी. बर, हा, ठीक आहे. कारण नाही छान एकत्र आहे शेव सगळी पूर्ण म्हणून सवी कवी. बरं, फराळ तर संपलाय, पण आता काही कलाकार राहिलेत, सो त्यांना फटाके कुठले डेडिकेट कराल? फटाके. अरे बापरे. तू म्हणजे कलाकारांनुसार फटाके वेगवेगळे हा चांगलं आहे पण. बलमाला कुठला? अरे मला बलमाला तर आयटम बॉम्बच, म्हणजे आयटम बॉम्ब आहे बलमा. बलमा तुम्ही कधीही कुठेही कसाही टाका, तो फुटणार. शक्यतो आयटम बॉम्ब हा असा एक पार्ट आहे फटाक्यांमधला की तो सहसा फुसका निघत नाही म्हणत ना. पण तर बलमा कॅरेक्टरच असं आहे आणि जो माणूस करतोय तो पण असा आहे की तो फुटणार म्हणजे फुटणार आणि वाजणार पण तडाक्यातच. त्याचा हात नाही धरू शकत त्या माणसाचं कोणी, असं मला वाटतं. सो तुला बघ काय वाटतं? नाही, मला काहीच नाही वाटत आहे. सत्य अंजू. ओके, तुला बोलायचंय सत्य मंजूंबद्दल? हा बोल. आता सत्यादादा, सत्यादाजी आणि मंजू दिदी यांना मी डेडिकेट करते. मंजू दिदी फुलभाज्या आणि सत्यादादा झाड. दोघंही एकत्र वापरायचे. सगळ्यांना झाला डेडिकेट करून, पण तुम्ही दोघं राहिलात आता. काय एकमेकांना कुठला फटाका डेडिकेट कराल? तिला मीला मीला टिकली बंदुक्यांमध्ये त्याच्यात टिकल्या असतात त्याला. सो ते काही फुसक्या जातात, काही वाजतात, काही फुसक्या जातात, काही वाजतात आणि त्या म्हणजे कळत नाही की कधी वाजतील आणि त्या वाजल्या तर फटकन कधीतरी कानाजवळ येऊन वाजतात. सो त्या तशा आहेत आणि त्याला तुम्ही कसंही यूज करू शकता. म्हणजे तुम्ही बोटात धरून त्याला भिंतीवरती घासा, नाहीतर त्या रीळ तुम्ही त्या बंदुकीत टाकून वाजवा. याला मी जो फटाका डेडिकेट करणार आहे तो आहे आपटबार. फुटला तर फुटला, नाही फुटला तर नाही फुटला. ताकद लावली तर फुटतो, कधी कधी फुसका पण जातो. बदला. तर हा आहे आपटबार. ओके. बरं, आपण लहान असताना बरेच हट्ट करत असतो आणि आपले आई बाबा पुरवत असतात, पण आता कमवायला लागल्यावरती आता दिवाळी आलेली आहे, सो काय विचार आहे की त्यांच्यासाठी काही स्पेशल घेण्याचं किंवा काही करण्याचं असं? हा, मला माझ्या मम्मी पप्पांसाठी या दिवाळीला नवीन कपडे घ्यायचे आहेत माझ्याकडून. आत्तापर्यंत ते घेत आले प्रत्येक दिवाळीला. सो मला आतापासून हे पुढं कंटिन्यू शेवटपर्यंत घेत राहायचे दर दिवाळीला. दिवाळीला तरी असं काही नाही, कारण की या दिवाळीला माझा खूप जवळचा मित्र एक्सपायर झाला आणि त्याच्यामुळे मी तरी त्या या दिवाळीत तरी मी खूप इन्व्हॉल्व होऊच शकत नाही, होणार नाही. कारण की तो खूप जवळ होता. या सिरियलचं कास्टिंग झाल्यानंतरनं माझं त्यावेळेस मी पहिल्यांदा त्याला फोन केला होता, त्याला सांगितलं होतं आणि 2 दिवसानंतरच मला वाटतंय 27ला मी त्याला सांगितलं आणि 29ला माझं पहिल्या दिवसाचं शूट, ज्या दिवशी मी शूटिंग केलं, खूप आनंदात शूट झालं, सगळं व्यवस्थित पार पडलं आणि त्या संध्याकाळी त्याने सुसाईड केलं. ते कारण वेगळं होतं, ते काही सांगत नाही मी आता. पण सो ते खूप माझ्यासाठी आठवणीत राहणारी ही दिवाळी. पण खूप काही देऊन पण गेली आणि खूप काही घेऊन पण गेली, अशी ही दिवाळी आहे माझ्यासाठी. बरं, एपिसोड सुरू झाल्यानंतर तुझं कॅरेक्टर तर प्रेक्षकांना समजलंय, स्पेशली तुला काही वेगळ्या कमेंट आलेल्या आहेत का? अरे भाई, कमेंटबद्दल यार मी खरंच, असे शब्द आहेत काही काही जे मी नाही सांगू शकत. सो असे शब्द मला ऐकायला मिळाले आणि ते पण घरातल्या लोकांकडून, की असे शब्दात कमेंट येते तुझ्या कॅरेक्टरबद्दल. मी 2 मिनटं विचार केला
आणि म्हटलं यार मोठ्या मोठ्या ॲक्टरला पण निगेटिव्ह कॅरेक्टर केल्यानंतर ना त्यांनाही अशा कॉमेंट्स आलेल्या आहेत आणि त्या लोकांनी पोचपावती म्हणून त्या गोष्टी जपून ठेवलेल्या आहेत. आता मी काही कंपेअर नाही करत कुणाला माझ्याशी पण किंवा मी त्यांच्याशी, पण मला ॲक्सेप्ट करावं लागेल त्यांची उदाहरणं घेऊन आणि मी तसं ते पुढे जातोय. ते कॅरेक्टरला न्याय मिळाल्यासारखं आहे. सो मला सर्वसाधारण लोकांच्या कॉमेंट्स खूप चांगल्या येत आहेत. पण आपल्या टीममधले लोक असतील किंवा काही लोक डिरेक्टर असेल किंवा अजून आपले सिनियर लोक म्हणूयात, सो त्यांच्याकडून माझ्याकडून त्यांना अपेक्षा जास्त आहेत. सो अजून मी कॅरेक्टर शोधतोय, अजून काही मला करता येतंय का मी ते शोधतोय आणि अजून त्यात माझं कॅरेक्टर कसं फुलवता येईल, इन करता येईल स्वतःला त्यात अजून जास्त प्रमाणात, किंवा अजून लोकांच्या वाईट कमेंट कशा येतील हे मी प्रयत्न करतोय की माझ्या कॅरेक्टरला न्याय देण्याचा. नक्कीच प्रेक्षकांना मालिका आवडते आणि तुमचे सगळ्यांचेच कॅरेक्टर आवडतात. सो Yes. थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल आणि दिवाळीच्या शुभेच्छा होऊन जाऊ द्या. अरे प्रेक्षकांना मी एवढंच सांगेल की आत्ता फक्त सुरुवात आहे आमच्या दोघांची. येणाऱ्या वेळेत आम्ही खूप मजा करणार आहोत, खूप धमाल करणार आहोत आणि जेवढी तुम्हाला आत्ता मजा येते त्याच्या अधिक कितीतरी पटीने तुम्हाला मजा येणार आहे पुढे सुद्धा, पुढच्या येणाऱ्या भागात सुद्धा. आणि ह्याची मी खात्री तुम्हाला देतो की खूप कॅरेक्टर माझं लोकांच्या मनात घर करणार आहे. हे मला आत्ताच लक्षात आलंय. आत्ता तर 15 दिवस झालेत, अजून कित्येक एपिसोड जाणार आहेत. 100, 200, 300 एपिसोड जाणार आहेत. अजून धमाल करूयात. बघत राहा आमचा शो इन्स्पेक्टर मंजू सन मराठीवरती आणि दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर तुम्हाला माहितीच आहे आपली जी सिरियल आहे ती दिवाळीचे फटाके जसे फुटतात तसे छोट्या फटाक्यापासून मोठ्या फटाक्यापर्यंत खूप फटाके आपल्याकडे असतात आणि प्रेक्षकांना सुद्धा खूप मजा येत असते. आम्हाला सुद्धा काम करायला मजा येत असते कारण तुम्ही आमच्यावर प्रेम करता. तर या दिवाळीला अशीच एक प्रार्थना आहे की हेच प्रेम कायम राहू द्यात आणि बघत राहा इन्स्पेक्टर मंजू रोज रात्री 8 वाजता फक्त आपल्या सन मराठीवर. बरं, दिवाळीसाठी वेगळा उखाणा केलायच रेडी? हां करते, थांबा करूयात आपण आता. हां बोलू. आपट बार फुटता फुटेना, आपट बार फुटता फुटेना, लिंबराजरावांची दारू सुटता सुटेना. थँक्यू. थँक्यू.